श्री स्वामी समर्थ. मेषराशी नियतीच्या दारावर रहस्यमय ठोका पडणार. मेष राशीच्या जातकांनो सावधान. तुमच्या स्थिर शांत संयमी जीवनाचा पाया हादरून टाकणारा नियतीने रचलेला एक विलक्षण आणि रहस्यमय क्षण अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. या वर्षीची कार्तिक पौर्णिमा देव दिवाळी हा केवळ दिव्याचा उत्सव नसेल तर तो तुमच्या नशिबाच्या पानावर एक असा महाविस्फोट घडणार आहे जो एकाच वेळी तुमच्या मनात भीतीचे गारूड आणि उत्सुकतेचे किल्लोळ निर्माण करेल. तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी जपल्यात, ज्यावर विश्वास ठेवलाय आणि ज्या नात्यावर विसंबून राहिलात, त्यापैकी काही तात्काळ कोसळणार आहेत. तुमच्या आत्म्याच्या सर्वात खोल कोपऱ्यात दडलेले लपलेलं सत्य आता उघड होणार आहे. हा क्षण असेल जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय दडलंय हे तुम्हाला कळेल. ते सत्य तुम्हाला क्षणभर विचलित करणार आहे मित्र. पण याच भीतीच्या पडद्याआड एक अविश्वसनीय चमत्कार दडलेला आहे. येणाऱ्या पौर्णिमेला तुमच्या घरात दैवी पाहुणा प्रवेश करतोय. तो कोणी माणूस असेल की केवळ ऊर्जा, तो लक्ष्मीच्या रूपात असेल की नारायणाच्या धर्मशक्ताच्या रूपात, त्याचे नाव ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल मित्रांनो. कारण तो केवळ धन घेऊन येणार नाही तर तुमच्या अनेक जन्माच्या कर्माचा हिशोब सुद्धा घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ थांबलेली कामे तुमची अचानक विस्फोटासारखी पुढे सरकतील. तुमच्या आर्थिक अडचणीवर मात करून अनपेक्षित मार्गाने सोनेरी संधी तुमच्या दारात उभ्या राहतील. पण लक्षात ठेवा, हा दैवी चमत्कार फुकट मिळणार नाही. या प्रवासात तुमच्या धैर्य आणि श्रद्धेची कठोर कसोटी लागणार आहे. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलून टाकणारे 7 मोठे निर्णय, 7 मोठे हादरे आणि 7 मोठे आशीर्वाद या पौर्णिमेला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी तयार केलेत. तुमच्या दारावर येणारा पाहुणा तुमचा उद्धार करता आहे की तुमच्या अहंकाराचा अंत करणारा, याचे उत्तर नियतीने याच पौर्णिमेच्या रात्री लपवलंय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो. आणि तुम्ही जर सच्चे महादेवाचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय शंभू महादेव कृपा करा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं लिहा. येणारे दिवस तुमच्यासाठी भाग्याचे ठरतील. तर मेष राशीच्या जातकानो, या कार्तिक पौर्णिमेची सर्वात मोठी आणि थरारक घटना म्हणजे तुमच्या घरात येणारे रहस्यमय अदृश्य आगमन. मेष राशीच्या शांत स्थिर जीवनात एक अदृश्य ऊर्जेचा प्रवेश होतोय. हा पाहुणा साधा सुद्धा नाहीये, हा आहे धनलक्ष्मीचा अदृश्य अवतार आणि तिच्यासोबत नारायणाचा धर्म संरक्षक अंश. कल्पना करा, तुमच्या घरात केवळ संपत्ती नाही तर थेट धर्म आणि आत्मशुद्धीचा प्रकाश येऊन येणारा कुणीतरी अदृश्यपणे प्रवेश करतोय. तो पाहुणा कोण असणार आहे? या क्षणी तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, तो पाहुणा कोण आणि तो कोणत्या रूपात प्रकट होईल? तर मित्रांनो, हा पाहुणा कोणत्याही विशिष्ट रूपात तुमच्या समोर येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल. कदाचित तो तुमच्या आयुष्यात अचानक आलेला जुना मित्र असेल, जो तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवेल. कदाचित ती घरात अचानक आलेली एखादी वयोवृद्ध स्त्री असेल, जिच्या आशीर्वाद तुम्हाला अलौकिक शक्ती प्रदान करतील. किंवा सर्वात भयानक, तो एक अज्ञात अतिथी असेल, ज्याच्या नजरेतून किंवा शब्दातून तुम्हाला त्या दैवी शक्तीची फक्त एक झलक मिळेल आणि तुम्ही मनापर्यंत हादरून जाल. किंवा मित्रांनो, या पौर्णिमेनंतर तुमच्या घरात एखादा साधू संत येऊ शकतो. त्या साधू संताच्या नजरेत आणि बोलण्यात सर्व दुःखाचे तुम्हाला मूळ मिळेल. मित्रांनो, जेव्हा तुमच्या घराचा केंद्रबिंदू बदलेल, हा पाहुणा घरात प्रवेश करण्यापूर्वी आणि नंतर तुम्हाला काही सूक्ष्म आणि थरारक संकेत सुद्धा मिळतील. हे संकेत तुमचं नशीब बदलण्याची साक्ष देतील मित्रांनो. जसं की अनाकलनीय सुगंध तुमच्या घरात पसरेल. जसं की घरात अचानक एका अपरिचित, एक अत्यंत पवित्र सुगंधाची अनुभूती तुम्हाला होईल. हे पाहुणे आल्याच्या नंतर जणू कोणीतरी दिव्य शक्ती तुमच्या अगदी जवळून गेली आहे. तुम्ही लावलेले लहानसे दिवे, जो दिवा देवघरातला असतो, तो अचानक तीव्र तेजस्वी प्रकाशात होईल किंवा त्याची ज्योत आपोआप फडफडायला लागेल. हे चिन्ह असेल की एखादी अलौकिक शक्ती तुमच्या अगदी जवळ आहे. त्यासोबतच मनात वर्षानुवर्षे साचलेली अस्वस्थता, ताण, नकारात्मक विचार अचानक शांत होतील. ही शांतता तुम्हाला क्षणभर भीतीदायक वाटेल, कारण इतक्या मोठ्या बदलासाठी तुम्ही मानसिकरित्या तयार नसाल. हा दैवी पाहुणा तुमच्या घरात केवळ धन देण्यासाठी येत नाही, तर तुमच्या मागील कर्माचा हिशोब पूर्ण करून तुमच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्यासाठी येतोय. तुमचे स्वागत, तुमची श्रद्धा, तुमचा नम्रपणा
ठरवेल की ही ऊर्जा तुमच्या घरात कायम टिकेल की नाही. पुढे बघूया मित्रांनो, हा दैवी पाहुणा आल्यानंतर तुमच्या नात्यामध्ये, भावनामध्ये कोणते मोठे उलथापालथ होणार आहे. जसं की कार्तिक पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशात तुमचे बाह्य जग प्रकाशित होईलच, पण त्याचवेळी तुमच्या अंतर्मनातील काळोख्यात दडलेले सत्य एका थेट विस्फोटासारखे तुमच्यासमोर उभे राहील. मेष राशीच्या शांत, नियंत्रित भावना आता उफाळून बाहेर पडतील. हा भावनिक स्फोट तुमच्या आयुष्यातील नात्याच्या मुळांना हलवून टाकेल. अनेक वर्षापासून तुम्ही ज्या गोष्टीवर पांघरून घातले होते, ज्या भावनांना दाबून ठेवले होते, ती सर्व गुपिते, न सांगितलेली ओढ आणि मनातील कटू गोड सत्य अचानक उघड होतील. सर्वात मोठी कसोटी तर तुमच्या जवळच्या आणि विश्वासू नात्याची असेल. जवळच्या व्यक्तीचे रहस्य तुम्हाला समजेल मित्रांनो. त्यामुळे एक दिव्य शक्ती तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल, कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल किंवा अगदी तुमच्या जीवाभावाच्या मित्राबद्दल असे काही लपलेलं सत्य कळेल, जे तुमच्या मनावर खोलवर घायाळ करणारं असेल. हा क्षण अत्यंत विचलित करणारा आहे, जेव्हा विश्वास व संशय यांच्यातील रेषा आता धूसर व्हायला लागेल. त्यामुळे दबलेल्या भावनाचा उद्रेक होईल. अनेक वर्षाची भावनिक घुसमट बाहेर पडेल. तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न कराल, पण नियती तुम्हाला सत्य स्वीकारण्यासाठी भाग पाडणार आहे मित्रांनो. आणि याच भावनिक उलथापालथीमुळे तुमच्या आयुष्यात एक मोठे शुद्धीकरण होणार आहे. काही जुनी, पोकळ, तुमच्या प्रगतीला अडथळे आणणारी नाती या स्फोटात तुटून जातील. त्यांचे तुटणे वेदनादायक असले तरी आवश्यक आहे मित्रांनो, कारण याच मोडीतोडीतून काही नवीन, प्रामाणिक आणि मजबूत नाती सुद्धा जन्म घेतील. आत्मिक शांतीचा मार्ग सापडेल. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला भावनिकदृष्ट्या खडतर वाटली तरी, पण या पौर्णिमेचा प्रकाश तुम्हाला दाखवेल की हे सर्व काही आत्मिक शांतीसाठी आणि भविष्यातील आनंदासाठी घडत आहे. खोट्याचा नाश झाल्याशिवाय तुमच्या जीवनात खरं उरू शकणार नाही. तुम्ही या भावनिक कसोटीसाठी तयार आहात का मित्रांनो? तुमच्या मनात कोणती गुपितं दडलेली आहेत, जी पौर्णिमेच्या रात्री उघड होतील? या स्फोटानंतर तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल आणि कोणाला कायमचे दूर कराल, या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतीलच. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या कार्तिक पौर्णिमेला दैवी पाहुण्याचे आगमन झाल्यावर तुमच्या आयुष्यात केवळ भावनिक बदल घडणार नाही, तर तुमच्या आर्थिक नशिबाला सुद्धा एका क्षणात कलाटणी मिळणार आहे. मेष राशीसाठी हा काळ आर्थिक विस्फोटाचा असेल. तुमच्या मेहनतीचे मागील वर्षातील प्रयत्नाचे फळ आता अत्यंत अनपेक्षित मार्गाने तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल. अचानक श्रीमंतीची संधी मिळेल. तुमच्यासाठी सोन्याचा दिवस सुरू होते. धनयोगाची निर्मिती होईल आणि आर्थिक भरभराट होताना दिसेल. कारण अचानकपणे उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. अडकलेले कर्ज असतील किंवा जुनी मालमत्ता किंवा शेअर बाजारातील एखादा अनपेक्षित निर्णयामुळे मोठा फायदा होण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही ठप्प झालेले पैसे तुमच्याकडे परत येणार आहेत, या पौर्णिमेनंतर लक्षात घ्या. तुमच्यासाठी आर्थिक भरभराटीचे अनेक दरवाजे उघडले जातील. तुमच्या घरातून पैशाचा ओघ वाढेल आणि संपत्तीची पातळी एकदम उंच जाईल. पण मित्रांनो, जोखमीची तर परीक्षा आत्ता सुरू होते. ज्या वेगाने धन तुमच्याकडे येत आहे, त्याच वेगाने ते गमावण्याचा धोकाही या काळात सर्वात जास्त असणार आहे मित्रांनो. जेव्हा संपत्तीचा ओघ वाढेल, तेव्हा तुम्हाला मोठ्या आणि आकर्षक गुंतवणुकीची परीक्षा मिळेल. काही मेष राशीच्या जातकांना आवाजावी जोखीम घेऊन मोठा फायदा मिळण्याचा मोह सुद्धा होईल. हा काळ सोन्यासारखा असला तरी जर तुम्ही लोभ व भावनावर आधारित निर्णय घेतला, तर तो आग लावून तुम्हाला जाळूनही टाकू शकतो. त्यामुळे अत्यंत हुशारकीने निर्णय घ्या. आता तुम्हाला एक अत्यंत कठीण निर्णय घ्यायचा आहे. एवढी मोठी आर्थिक जोखीम घेण्याचे धैर्य तुमच्यात आहे का बघायचं आहे. आणि जर तुम्ही ती घेतली, तर तुमचा निर्णय तर्कावर आधारित आहे की फक्त क्षणिक मोहावर, ते सुद्धा पडताळून पाहायचं आहे. आणि या पौर्णिमेला घेतलेला एक चुकीचा आर्थिक निर्णय येणाऱ्या अनेक वर्षासाठी तुम्हाला संकटात टाकू शकतो. लक्षात घ्या. या पौर्णिमेला लक्ष्मी तुमच्या दारात येईल, पण ती तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा सुद्धा घेणारी आहे. तुम्ही फक्त भावनावर नाही, तर अत्यंत थंड डोक्याने तर्कावर आधारित निर्णय घेतल्यास पुढील अनेक वर्ष तुमचे भविष्य सुरक्षित राहणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुमच्या प्रगतीच्या मार्गात जे मोठे अभेद्य अडथळे उभे होते, ती भिंत या कार्तिक पौर्णिमेला धुळीस मिळेल. कारण हा काळ दीर्घकाळ अडकलेल्या कामाच्या स्फोटाचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी महिनोन्महिने, अगदी वर्षानुवर्ष झगडत होतात, त्या समस्या मित्रांनो अचानकपणे आणि अत्यंत वेगाच्या गतीने पुढे सरकताना दिसतील. कारण तुमच्या जीवनातील काही अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक गोष्टी थांबलेल्या होत्या. न्यायालयात अडकलेली कामे असो, आशा सोडून दिलेली प्रकरणे अचानक अनुकूल वळण घेणारे आहेत. जुने कर्ज फेडणे असो किंवा अडकलेले व्यावसायिक करार मार्गी लागतील.
घराचं स्वप्न सुद्धा मित्रांनो, जर घर, जमीन, मालमत्तेच्या खरेदी विक्रीत आलेले अडथळे दूर होऊन तुमच्या स्वप्नातील घराचा आता मार्ग मोकळा होईल. या पौर्णिमेनंतर तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होईल. तुम्ही तुमच्या हक्काचं घर, जे स्वप्न होतं तुमचं, ते खरेदी करू शकता. तुम्हाला वाटेल की हे सर्व काही अचानक सहज घडतंय, पण ही सहजता म्हणजे केवळ दैवी पाहुण्याचे तुमच्यावरील अंतिम आशीर्वाद आहेत मित्रांनो. हा अडथळ्याचा नाश म्हणजे केवळ यश नाही, तर एक प्रकारचे शुद्धीकरण आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही जुन्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. तुमच्या जुन्या सवयी, कार्यपद्धती, काही लोक जे तुमच्या प्रगतीला नकळतपणे अडथळा होते, ते अचानकपणे तुमच्या जीवनातून बाहेर पडतीलच. आणि हाच त्या क्षणभर वेदनादायक तुम्हाला वाटेल. नियती तुम्हाला स्पष्ट सांगते मित्रांनो, की आता जुने सोडा आणि नव्यासाठी तयार राहा. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कोणत्या गोष्टींना कायमचा निरोप द्यावा लागेल आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागेल, याचं धाडस तुमच्या आहे का ते बघा मित्रांनो. कारण या पौर्णिमेला ब्रह्मांड तुमच्यासाठी सीमारेषा नाही, तर तुमच्या भीतीची भिंत कोसळत आहे. या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व अडथळे पार करूनच एक नवीन आणि अधिक शक्तिशाली मेष म्हणून पुढे या मित्रांनो तुम्ही. आता जे काही सांगतोय ते कान देऊ नये का. या कार्तिक पौर्णिमेचा लक्ष्मी कृपेचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे आणि तुमच्या घराच्या मालमत्तेच्या स्थानावर होणार आहे. या पौर्णिमेला तुमच्या आयुष्यात धैर्य निर्माण करणाऱ्या घडामोडीचा स्फोट होईलच. या काळात गुरु व चंद्राच्या शुभ दृष्टीमुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर विशेष कृपा राहील, परंतु हे धैर्य तुम्हाला सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला अत्यंत निर्णायक आणि तणावपूर्ण निर्णय घ्यावेच लागतील. कारण यशासोबतच या पौर्णिमेला तुमच्यावर काही मोठे ओझे येणार आहे. तुम्हाला काही काळ घरातील मतभेद, वरिष्ठांचा दबाव, अचानक मिळालेल्या संधीमुळे दडपणाखाली महत्त्वाचे निर्णय सुद्धा घ्यावे लागतील. हे निर्णय तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करणारे असतील. चुकीचा निर्णय घेतला तर मोठा धोका सुद्धा तुम्हाला पत्करावा लागू शकतो. संपत्तीचा विस्फोट तर होईलच, पण त्याचवेळी तुमच्यावर जबाबदारीचे ओझे वाढेल. या नव्या जबाबदारीवर तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि संयमाने पार पाडतात यावर तुमचा पुढील प्रवास अवलंबून असणार आहे. जर तुम्ही जबाबदारी स्वीकारण्यात कचरलात तर लक्ष्मीचा आशीर्वाद फार काळ काही टिकणार नाही. या पौर्णिमेला मिळणारे धैर्य तुमच्यासाठी केवळ आनंद घेऊन येणार नाही, तर ती एक कठोर परीक्षा सुद्धा असतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे धाडस तुमच्यात ठेवा मित्रांनो, कारण आता तुमचे नशीब तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल. या कार्तिक पौर्णिमेला मेष राशीच्या व्यावसायिक आयुष्यात सुद्धा नियतीचा हस्तक्षेप होणार आहे. तुमच्या करिअर, प्रतिष्ठेच्या क्षेत्रात एक अनपेक्षित पण शक्तिशाली घडामोड घडेल. हा काळ तुम्हाला तुमची खरी क्षमता जगात तुमची योग्य जागा दाखवण्यासाठी येतोय आणि ही घटना तुमच्या ओळखीच्या आणि प्रतिष्ठेचा विस्फोट घडणारी आहे. जसं की नोकरीमध्ये अचानक पदोन्नती मिळेल, नवीन महत्त्वाचे पद तुमच्याकडे येईल किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला मोठी प्रसिद्धीही मिळेल. काहीसाठी मात्र जुन्या कार्यपद्धतीचा शेवट होईल. पूर्णपणे नवीन जबाबदारीची सुरुवात होईल. जणू विश्व तुमच्यासमोर एक आरसा धरत आहे, जो तुम्हाला सांगतोय की तुम्ही खरंच काय करण्यासाठी जन्माला आला आहात. या प्रगतीसाठी तुम्हाला तुमच्या अहंकारावर विजय मिळवावा लागेल मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला नवी दिशा तर मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला जुन्या सवयीच्या कामातून बाहेर पडावं लागेल. तुम्हाला तुमचे मीपणा बाजूला ठेवून खरी जबाबदारी स्वीकारण्याचे धाडस करावे लागेल. जर तुम्ही हे करू शकलात, तर पुढील काही आठवड्यात लोक तुमचे खरे मूल्य ओळखतील. त्यासोबतच गैरसमज आणि शांत वृत्ती ठेवावी. या काळात यश मिळाल्याने तुम्हाला अनेक गैरसमज, अफवावर तोंड द्यावे लागेल. लोक तुमच्या यशामुळे ईर्ष्या बाळगतील. तुमचे शत्रू, नवे शत्रू तयार होतील. तेव्हा तुमच्या करिअरचा ग्राफ वेगाने वर जाईल. तेव्हा तुमच्या सहकार्याकडून किंवा प्रतिस्पर्धाकडून काही अडचणी निर्माण होऊ शकतात. काही वेळी फक्त शांतपणे कृती करा. अशा वेळी मित्रांनो, तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी तुमच्या कामाच्या गुणवत्तेतून उत्तर द्या. शांत कृती हाच या काळात यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे मित्रांनो. त्याचसोबत मित्रांनो, या काळात चंद्र आणि केतू यांच्या दुर्लभ योगामुळे सुद्धा मेष राशीच्या जातकांचे अंतर्मन अत्यंत संवेदनशील होईल. भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन तुमचे मन थेट ब्रह्मांडाशी संवाद साधेल आणि हा क्षण एका विस्फोटासारखा असेल, जेव्हा तुमच्या आत्म्याचा प्रकाश तुमच्या मनातील काळोख्यावर विजय मिळवेल. जसं की काही मेष राशीच्या जातकांना या काळात स्वप्नात किंवा ध्यानाच्या अवस्थेत काही विलक्षण आणि तेजस्वी संकेत मिळतील. हे संकेत तुमच्या पुढील जीवन प्रवासाची दिशा ठरवणारे आहेत. त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला वाटेल की हे केवळ योगायोग आहेत, तर प्रत्यक्षात हे ब्रह्मांडाने दिलेले गुप्त उत्तर असेल. गुरु, देवता व तुमच्या पूर्वजाकडून मिळालेला आशीर्वाद तुम्हाला संकेत रूपात दर्शन देईल. हे अनुभव सुरुवातीला तुम्हाला भयमिश्रित वाटतील, कारण तुमचे मन एका वेगळ्या अनोळखी सत्याचा स्पर्श करणारे होते. पण हा अनुभव तुम्हाला आयुष्यभराची शांती घेऊन येणार आहे.
त्यासोबतच मित्रांनो, ही कार्तिक पौर्णिमेच्या महत्त्वपूर्ण काळात जी तुमच्यासाठी मोठ्या बदलाची आणि देवी आगमनाची सुरुवात आहे. मेष राशीच्या जातकांनी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी, तुमच्यावर आलेले सर्व दुःख नष्ट करण्यासाठी, त्यासोबतच दैवी पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी विशिष्ट आध्यात्मिक उपाय आणि मंत्राचा वापर करावा लागतो. ध्यान देऊ नये का? ही कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी देखील म्हणतात. हा दिवस लक्ष्मीनारायणाच्या कृपेसाठी आणि आत्मिक शुद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यासाठी पौर्णिमेच्या संध्याकाळी पूजा मुहूर्तावर घराच्या ईशान्य दिशेला किंवा मुख्य दारावर दिवा लावावा. त्यासाठी गाईच्या तुपाचा वापर करा. तसेच पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून किंवा लक्ष्मीनारायणच्या प्रतिमेसमोर बसून 108 वेळा रुद्राक्ष माळाने एक मंत्र जपा. तो म्हणजे ओम श्री क्ली महालक्ष्मीय नमः. त्यामुळे तुम्हाला ब्रह्मांडीय संकेत आणि आत्मिक शांतता अनुभवास मदत होईल. घरात तुमच्या लक्ष्मीचा वास राहील. त्यासोबत पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे दर्शन घ्यावं. एका पितळाच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे दूध व साखर मिसळावे आणि चंद्राला या पाण्याचे अर्ध्य अर्पण करावे. अर्ध्य देताना मनातील भावनिक स्थिरता दूर व्हावी आणि शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करावी. त्यामुळे भावनिक उलथापालथीवरती मात होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हे उपाय मंत्र श्रद्धापूर्वक केल्यास मेष राशीच्या जीवनातील येणारे बदल सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारे ठरू शकतील. तर मेष राशीच्या जातकांनो, या कार्तिक पौर्णिमेच्या 5 दिवसात तुम्ही अनुभवलेल्या या 6 ते 7 घटना केवळ योगायोग नाही, तर तुमच्या अनेक जन्माच्या कर्मफळाची गुंफण असणार आहेत. या कसोटीवर जे खरे उतरतील ते पुढील 5 वर्षासाठी आपली कर्मरेषा नव्याने लिहू शकतील. पण घाबरू नका, जे काही घडत आहे ते नाश नाही, तर तुमचा पुनर्जन्म होणार आहे. आशा करतो की मेष राशीच्या जातकाने या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये जय हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील.